जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहेत तुम्ही? तुम्ही सगळे चांगलेच असणार. आणि आत्ताभर ना काल ना आमच्या इकडे ना एवढा पाऊस आला, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल किती पाऊस आला इकडे. तर आता एवढा पाऊस आलेला आहे ना, तुम्ही बघून घ्या बाहेर इकडे कसं दिसते आता. आणि आता मी ब्रश वगैरे करतो आणि फ्रेश होतो. बघू आता इकडे मम्मी काय करत आहे म्हणून. तर माझी मम्मी ना गहू साफ करत आहे. आज जायचं का चक्कीमध्ये? तर मी ना आता बाहेर आलेलो आहे आणि आमचा बाहेर पलंग होता ना, तो जरा पावसामध्ये खराब होत होता. तर पप्पा त्याला व्यवस्थित करत आहेत आता. त्याला हे जे पट्ट्या आहेत ना लावलेल्या, हे ना जरा हेकोड्या झाल्या होत्या, तर ते आता पप्पा व्यवस्थित ठोकून सरळ करत आहेत. तर आता पूर्ण पलंग व्यवस्थित केलेला आहे पप्पांनी. आता कुठे घ्यायचा? आतमध्ये. आता इकडे टाकायचा आहे तो आतमध्ये. पहिले बघितलं असेल तुम्ही तसा. फ्रेश आणि मला जायचं होतं चक्कीमध्ये, तरी मी पहिले गाडी वगैरे बाहेर काढतो आणि नंतरला निघून जातो तिकडे चक्कीमध्ये. तर आता मी म्हणजे गाडी वगैरे बाहेर काढतो, तर मम्मी बोलते की तू पहिले नाश्ता वगैरे करून जाय. तर आता मम्मी करत आहे चहा आणि चपाती, त्याला आपण बघूया आता. आणि माझी दीदी आणि माझे पप्पा करत आहेत आता नाश्ता आणि हे बघत आहेत कार्टून. तर चहा आपला तयार होत आहे आणि मम्मी करत आहे चपाती करते आता. तर चहा आणि चपाती झालेल्या तयार आणि मी भेटतो तुम्हाला आता नाश्ता करून. नंतरला आपण जाऊया चक्कीमध्ये. तर मी ना चक्कीमध्ये पण गेलो होतो आणि चक्कीमधून आलो आहे आणि आता गाडी बघा किती भरलेली आहे. तर चक्कीमध्ये गेलो होतो मी आणि चक्कीमधून घरी पण आलेलो आहे आणि आता गाडी बघा जरा भरलेली आहे गाडी पावसानं. बस फक्त काहीच नाही, इथे थोडासा गारा उडतो नेहमी, तर इथं ना कोणतं तरी प्लास्टिक लावावं लागणार आहे मला. आणि आता पप्पा बोलतात की गाडीला बाहेरच ठेव. तर आता मी गाडी बाहेरच ठेवतो आणि गाडीला जे कवर आहे, हा कवर याने मी झाकून ठेवतो गाडी आता. तर आमच्याकडे ना पाऊस खूप जास्तच चालू आहे ना, तर आज पप्पाला म्हणजे सुट्टीच आहे. आज गेलेच नाही पप्पा कामावरती. बघा पप्पा आता घरीच आहेत आणि माझ्या पप्पाला बघा आता झोप लागली, पप्पा घरी आहेत. तर आणि माझी मम्मी तिकडून करत आहे स्वयंपाक आणि माझी आता आंघोळ करून आलेली आहे आणि मी पण आंघोळ केली आहे. म्हणजे मी शॉर्टकट आंघोळ केलेली आहे, हातपाय वगैरे धुवून घेतले मी. आणि हे बघा काय असेल सांगा याच्यामध्ये, जाऊ दे मीच सांगून देतो तुम्हाला. तर हे ना ज्वारी आहे आणि याच्यामध्ये ना ते सोंडे लागलेले. आमच्याकडे त्याला सोंडे बोलतात आमच्या इकडे ना ग्रामीण भागामध्ये ना याला सोंडेच बोलतात. हे बघा अशा प्रकारे आहे ते. तर याला हे एवढे लागलेले आहेत की पूर्ण म्हणजे इकडे आमचं जे वगैरे राशन वगैरे असतं ना, जे काही पण राशन इकडे ठेवतो ना, तर ते राशन आहे इकडे ठेवलेलं. तर इकडे ना म्हणजे गहूच आहेत हे. तर आम्ही ना तिकडे म्हणजे सामान वगैरे ठेवतो ना, तसे सोंडे ना याच्यावरचे किडे त्याच्यामध्ये लागत होते. तर मम्मीने ना ते डायरेक्ट बाहेर काढून ठेवलं आहे आणि माझी मम्मी करत आहे इकडे स्वयंपाक. तुम्हाला दाखवतो मी इथूनच. आणि बाहेर पाऊस ना परत स्टार्टिंग केली आहे पावसाने, म्हणजे पाऊस परत चालू झालेला आहे आमच्या इकडे. आणि आज मी गाडी बाहेरच ठेवली आहे झाकून. आणि हा पलंग होता ना तो आम्ही इकडे आणलेला आहे, पण हा इथे पण पाण्याने ओले होत आहे, कारण की इकडं जे प्लास्टिक होतं ना हे खूप जागावर फाटलेलं आहे प्लास्टिक.
तर त्यामुळे ना तो पलंग पण ओला होत आहे. आम्हाला असं वाटलं होतं की तो पलंग ओला झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही इकडे आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. म्हणजे प्लास्टिक फाटलं आहे कारण की हवा एवढी सुटते ना आमच्याकडे, कधी येत नाही हवा नाही, एवढी येते की पूर्ण प्लास्टिक फाडून टाकलेलं आहे. बघा आता पाऊस परत चालू झालेला आहे इकडे. काय करते आज मी 2 वेणी रंगाच्या केसाच्या वेणी. कोणाच्या डोक्याचे? म्हणजे तुझ्या डोक्याच्या केसांचे का? काळजाच्या रसनाचं घालायचं म्हणते. तर माझी दिदी ना अशा 2 वेण्या घालणार आहे. जे लहानपणी आम्ही शाळेमध्ये जात होती ना ती, तर तेव्हा ती तशाच प्रकारे शाळेमध्ये घालून जायची. तर आता ते घालणार आहे. शाळेत जायच्या वेळेसचे वेण्या घालणार असतो. तुला आठवलं का शाळेची आता? एकदम आठवलं का तुला? नाही, मला असं वाटलं आहे की तुला एकदम आठवणच आली का शाळेची. बघू आता कशा प्रकारे माझी दिदी वेण्या घालणार आहे. आज एका म्हणजे तरी किती दिवस झाले आपल्याला आपलं कॉलेज झालेलं आहे, म्हणजे शाळा झालेली आहे. दिवस काढले 4-5 वर्ष झाली ना. सॉरी, दिवस नाही झालेले आहेत, वर्ष झालेले आहेत. किती वर्ष झालेले आहे? 3-4 वर्ष झाली. 3 किंवा 4 वर्ष झालेले आहेत की आम्ही म्हणजे 10वीपर्यंत आमच्या इथं गावामध्ये शाळा होती. आणि 10वीच्या नंतर ना आता आम्ही अकोल्याला जात असतो नेहमी. तुम्हाला तर माहितीच असेल. पावसाचा कहर एकदम चालू आहे. बघा 1 वेणी झालेली आहे. डबा खोल. खोल्याचं आहे का? निव्या सॉफ्ट. खोल बघू आता ना. कशाची कोणची क्रीम असते याच्यामध्ये. बघा कोणची क्रीम आहे याच्यामध्ये. पूर्ण माझ्या दिदीनं याच्यामध्ये रिबिन वगैरे वगैरे सर्व ठेवून दिलेलं आहे. आणि बाहेरून बघा कशाचं आहे काय. पाऊस जरा जास्तच वाढलेला आहे. आणि मला पस्तावा असा येत आहे की माझी गाडी ना मी बाहेरच ठेवलेली आहे. असं वाटलं तर की पाऊस येणार नाही, पण हा पाऊसनं एकदमच वाढलेला आहे. कारण की माहिती आहे का, हा पलंग जर आम्ही इथं ठेवला ना तर मला गाडी काढायला खूप प्रॉब्लेम होतो. कारण की रस्ता खूप छोटा आहे बघा इकडे. आणि गाडीचे जे साईडनं आरसे वगैरे राहतात ना, एकतर ते तिकडं लागतात तिकडे, म्हणजे याला इकडे फाटावा वगैरे ठेवलेला आम्ही कुळांचा. आणि इकडे जरा रस्ता कमी आहे, म्हणजे खूप अडचण होते गाडीने याला आणि याला घरामध्ये आतमध्ये बाहेर. तर म्हणून मी गाडी ना माझी बाहेरच ठेवलेली आहे. पण पस्तावा असा येत आहे, जर गाडी जास्तच ओली झाली आहे, ओली तर नाही होणार आहे कारण की मी त्याला कवर टाकलेलं आहे. पण इंजिनमध्ये पाणी वगैरे गेलं तर काही भीती पण वाटत आहे मला. तर माझ्या दिदीचं ना फायनल लुक बघा. तिने तिच्या 2 वेण्या घातलेल्या आहेत. आता बघू आपण सर्वेच. अशा वेळेला मी 7वीपासून तर 10वी. हां कर ना पायवलीचं. अशा वेळेला मी 7वीपासून तर 10वीपर्यंत घातलेले आहेत. पण आज मी परत घातलेले आहे. मला आठवण आली की किती वाजता घालून बघा. तर मी आणि पप्पा गावामध्ये गेलो होतो. काही मोबाईल घेऊन सोबत नाही गेलो कारण की पाऊस खूप चालू होता. पप्पा आणि मी खूप दोघं पण ओले झालेलं आणि कपडे मी चेंज केले, पप्पांनी पण चेंज केले. तर पप्पांनी कशाला गेलो होतो, तर पप्पा मी गेलो होतो चिकन आणण्यासाठी. आणि चिकन वगैरे पण आणलं आम्ही. आणि जरा राशन पाणी पण घेऊन आलो आणि पाणी पण घेऊन आलो आरोचं. तर आता चिकन वगैरे आणलेलं आहे मी. तर आता आपण लवकर चिकनला फ्रेश वगैरे म्हणजे धुवून घेऊ आणि मम्मीकडं घेऊन घेऊ. म्हणजे मम्मी त्याला वगैरे वगैरे सगळं करून घेते. ठीक आहे, तर चला तिकडून आता. आणि पप्पा बघत आहेत हे. तर मी चिकन केलेलं आहे, साफ केलेलं आहे आणि धुवून पण टाकलं आहे. तर आता मम्मी करणार आहे पुढची रेसिपी. इकडे चिकन.
कांदा कापून झालेला आहे आता आणि तेल पण तपलं तर मी आता याच्यामध्ये कांदा टाकते. तर आता मी याच्यामध्ये टाकते लाल तिखट आणि मीठ टाकते, थोडी हळद, घेते आता. तर याच्यामध्ये मी सोडते मसाला. तर हा मसाला आता तयार होऊ देते आणि याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी चिकन सोडते. तर मसाला तयार झाला का, हो पण आता मसाला तयार झाला का, तर आपला हा मसाला आता मस्तपैकी तयार झाला आणि याच्यामध्ये आता मी चिकन सोडते. तर आपण याला आता मस्त मसाल्यामध्ये फिरून घेऊ. आपलं हे फ्राय चिकन याच्यामध्ये झालेलं मसाल्यामध्ये आता मी याच्यामध्ये पाणी सोडते, म्हणजे आपण याला रस्सा करून घेऊ. जो मी घरी मसाला तयार केलेला आहे गरम, तो आता संपलेला आहे. तर उद्या मी तो तयार करणार आहे आणि जो आता मी विकत आणलेला मसाला आहे तोच टाकते, थोडा गरम मसाला आहे त्याच्यामध्ये. तर आता मी याच्यामध्ये मसाला सोडला आणि हे चिकन तयार झालेलं आहे. तर याला थोडं फ्राय होऊ देते आणि नंतर मग माझी भाजी झालेली आहे तयार. तर आपण बघू आता ही भाजी कशी झाली. तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर फॉलो करा. ठीक आहे. तर ही आमची बनलेली आहे मस्त चिकनची भाजी. तर हे तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. तर नक्की सांगा. ठीक आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सर्व करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.